2025च्या जाहिरातमध्ये आरटीओ एमएस जागा ऍड नाही आहेत. सर आपले प्रयत्न सुरू आहेत 2025 मध्ये आरटीओच्या जागा ऍड होण्यासाठी. मग आम्ही ह्या वर्षी ग्रुप सी चा फॉर्म भरावा का नाही भरावा? एमपीएससीने सांगितलं की तुम्ही फॉर्म भरून ठेवा, आम्ही कधी पण जागा ऍड करू. मित्रांनो, ते जागा ऍड होतील किंवा नाही होतील, टीसी ऑफिसने मागणी पत्र पाठवलेलं आहे एमपीएससीला, ते पण 2026 साठी आहे. जर का 2025 मध्ये जर जागा ऍड झाल्या तर वेल अँड गुड, तुम्ही फॉर्म भरलेलाच आहे. आणि जर का 2026 मध्ये जर जागा गेल्या तर मग त्या पैशांचं काय सर? तर माझं सजेशन राहील, जर का तुमचं आरटीओ एमएस बनण्याचं स्वप्न आहे तर ही जी 2025 जाहिरात आहे ही मॉक ड्रिल म्हणून तुम्ही यूज करावी. फॉर्म कसा भरावा, प्रोफाईल कसा क्रिएट करावा, हॉल तिकीट कसं डाउनलोड होते, नंतर परीक्षेसाठी गेल्यानंतर तिचं वातावरण काय आहे एक्झॅक्टली एमपीएससीचं. मित्रांनो, ही जी मॉक ड्रिल हा जो अनुभव आहे, हा अनुभव तुम्हाला 2026च्या प्रिलिम्स जाहिरातमध्ये कमीत कमी 5-6 मार्कांची लीड देऊन जाऊ शकतो. आणि त्यासाठी 400 आणि 300 रुपये एवढी मोठी गोष्ट नाहीये. आणि जर का आपलं एवढं ड्रीम आहे, आपण वर्ष जर स्पेंड करतो आहे, तर आपण काही नेहमी आपल्याला संधी भेटणार नाहीये. ही जी संधी आहे ही तुम्ही ऍज अ मॉक ड्रिल म्हणून यूज करा. आणि 4 जानेवारी एक टार्गेट बेस अभ्यास करा. कारण की आपल्या इंजिनिअरिंगच्या मुलांना जोपर्यंत टार्गेट नाही तोपर्यंत आपला अभ्यास होत नाही. तर आपण जर का टार्गेट असेल आपलं 4 जानेवारीचं, आणि जर तुम्ही सांगले मी ह्या वेळेस एक्झाम क्वालिफाय करणार, जर का ग्रुप सीची एक्झाम तुम्ही क्वालिफाय केलं, तर मग तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा कुठच्या कुठे जाईल आणि 2026 मध्ये त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. तर माझी एक ऍडवाइस राहील मित्रांनो, की तुम्ही सगळ्यांनी ग्रुप सीचा फॉर्म भरावा आणि ऍज अ मॉक ड्रिल म्हणून त्याचा अनुभव घ्यावा. थँक्यू मित्रांनो, ऑल दी बेस्ट.